गॅसवर इथे मी एक कढई ठेवली आहे। आता यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे साजूक तूप घालायचे। हे तेल आणि तूप चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। एक हिरवी वेलची अशा प्रकारे हातावर दाबून घालायची, म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर या तेलामध्ये उतरतो। सोबतच यामध्ये 2 तमालपत्राची पाने अशा प्रकारे कट करून घालायची आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व साहित्य तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे, म्हणजे याचा छान असा फ्लेवर या तेलामध्ये उतरतो। आता यामध्ये 3 मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक आकारात कट करून घालायचे आहेत। तर इथे मी हा कांदा बारीक चिरून या तेलामध्ये घातला आहे आणि कलत्याने व्यवस्थित हलवत चांगला परतून घेते आहे। तर हा कांदा आपल्याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर 1 ते 2 मिनिटानंतर हा कांदा पहा अगदी हलकासा पारदर्शक दिसू लागतो। आता यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे लांबट आकारात कट करून घ्यायच्या आहेत आणि त्या घालायच्या आहेत। सोबतच यामध्ये पाऊण चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। आता हे सर्व आलं लसूण आणि हिरवी मिरची आहे ती देखील या कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे। साधारण 5 ते 7 मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे चांगले एकसारखे हलवत परतून घ्यायचे आहे, म्हणजे कांदा आणि इतर सर्व साहित्य आहे ते छान असे परतले जाते। तर साधारण 7 मिनिटानंतर पहा हा कांदा छान असा तांबूस रंगावर आलेला आहे। आता यामध्ये 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून घालायचे आहेत। शक्यतो टोमॅटो पिकलेलेच पाहून घ्यायचे आहेत। आता हा टोमॅटो देखील आपल्याला या फोडणीमध्ये चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर आता हा टोमॅटो देखील तेलामध्ये मी चांगला व्यवस्थित परतून घेते आहे। हा टोमॅटो पटकन मऊ व्हावा यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालत आहे। तर मिठामुळे टोमॅटोला पटकन पाणी सुटते आणि टोमॅटो लवकर असा मऊ होतो। तर साधारण 4 ते 5 मिनिटे अशा प्रकारे आपण कलत्याने हलवत हा टोमॅटो चांगला परतून घेणार आहोत। तर पहा हा टोमॅटो आता पूर्वीपेक्षा छान असा मऊ झालेला तुम्हाला दिसतच असेल। तर आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत। तर यामध्ये सर्वात अगोदर इथे मी पाव चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि पाऊण चमचा गरम मसाला घालत आहे। आता हे सर्व सुके मसाले घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे कलत्याने आपण 1 ते 1.5 मिनिटे व्यवस्थित हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घेणार आहोत, म्हणजे या मसाल्याचा सर्व स्वाद या फोडणीमध्ये उतरतो आणि या भाजीला छान अशी चव येते। तर आता घातलेले सर्व मसाले 1 ते 1.5 मिनिटे तेलामध्ये चांगले परतून घेतले, परंतु हे मसाले अजिबात करपू नयेत यासाठी यामध्ये मी पाव कप गरम पाणी यामध्ये घातले आहे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवून सर्व मसाले या फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घेतले। तर आता पहा या ग्रेव्हीला थोडेसे दाटसर असे टेक्स्चर आलेले आहे। आता यामध्ये आपण पनीर घालणार आहोत। तर इथे मी 200 ग्रॅम पनीर अशा प्रकारे व्यवस्थित बारीक किसणीवर किसून घेतले आहे आणि हे किसलेले पनीर या ग्रेव्हीमध्ये घालत आहे। आता कलत्याने हे व्यवस्थित हलवून घेऊया। तर पहा अशा प्रकारे हे किसून घेतलेले पनीर आहे ते ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता यामध्ये चवीनुसार आणखीन मीठ घालायचे आहे। लक्षात असू द्या की आपण टोमॅटो परतून घेताना देखील यामध्ये मीठ घातले होते। तर आता चवीनुसार यामध्ये आणखीन मीठ घातले आणि कलत्याने व्यवस्थित हलवत मिक्स करून घेतले। आता यावर झाकण ठेवायचे आणि साधारण 2 ते 2.5 मिनिट आपल्याला मध्यम आचेवर हे चांगले शिजवून घ्यायचे आहे। तर 2 ते 3 मिनिटानंतर यावर मी झाकण काढलेले आहे। तर पहा तर कडेने छान असे तेल सुटलेले आहे। कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपली चटपटीत अशी पनीर भुर्जी इथे तयार झालेली आहे। तर या पनीर भुर्जीला अगदी रेस्टॉरंट स्टाईल किंवा हॉटेलप्रमाणे चव येण्यासाठी यामध्ये 2 चमचे कसुरी मेथी घालायची। अशा प्रकारे हातावर चोळून ही कसुरी मेथी घातली की भाजीला अगदी हॉटेलसारखी चव येते। कसुरी मेथी घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे। तर अशा प्रकारे अगदी कमी वेळात हॉटेलप्रमाणे अगदी चटपटीत अशी पनीर भुर्जी इथे तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।